मैत्रिणींनो, महागड्या ब्रँडेड वस्तू घेण्याआधी बेसिक गोष्टी आपल्या किचन मध्ये आहेत का याचा विचार आपण पहिल्यांदा करायला हवा. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीशा बेसिक गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत ज्या आपल्या किचन मध्ये असायला हव्यात. सुरुवात करूयात आपल्या घरात रोज वापरल्या जाणाऱ्या या उलथण्यांपासून. आता अलीकडे आपल्या सर्वांच्याच घरात स्टीलचं आणि लाकडी उलथणं दोन्ही प्रकारची उलथणी असतातच. पण वापरायला कोणतं सोपं हे पण पाहायला पाहिजे नाही का? तर पहा, जे लाकडी उलथणं असतं ना ते सर्वात सगळ्या भांड्यांसाठी चालतं. मग तुमचे नॉनस्टिकचे असू देत, कास्ट आयर्न असू देत, स्टीलची भांडी असू देत, ट्रायप्लाय असू देत किंवा मातीची भांडी असू देत, सगळीकडं लाकडी उलथणं चालतं. पण स्टीलच्या उलथण्यांना थोडेसे लिमिटेशन्स येतात. आता इथेच एक उदाहरण देते. आता मी इथे दोन्ही शेगड्यांवरती एकीकडे भाजी आणि एकीकडे चपाती करत आहे. तर चपाती करता करता मला भाजीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि मग काय होतं, मधून अधून मला भाजी हलवायला लागते आणि मग ते उलटणं काय होतं, बऱ्याचदा आपण तसंच कढईवरती ठेवतो किंवा भाजीमध्ये सुद्धा घालून ठेवतो. पण इथे लाकडी उलटणं असेल तर ते अजिबात गरम होत नाही. आपण मधून अधून भाजी हलवण्यासाठी सेम उलटणं जरी कढईवर असेल किंवा भाजीत असेल तरी डायरेक्ट त्याचा आपण वापर करू शकतो. खाली ठेवा, परत भाजीत घाला, अशी कटकट आपल्याला करावी लागत नाही. इथे एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे. स्टीलचं उलटणं जर आपण हलवता हलवता असंच कढईमध्ये ठेवलं तर काय होतं, ते स्टीलचं उलटणं गरम होणार आहे आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने भाजी हलवायला जाऊ तेव्हा नक्कीच हाताला आपल्या चटका बसणार आहे. तर हा एक दुर्लक्ष न करण्यासारखा लाकडी उलटण्याचा फायदा आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना शक्यतो सर्रास लाकडी उलटणं आपल्या वापरात असायला हवं. म्हणजे आपली भांडी तर सुरक्षित राहतातच, पण त्याचबरोबर आपला हात सुद्धा सुरक्षित राहतो. हा आहे सिलिकॉन ब्रश. पूर्वी खरं तर मीही वापरत नव्हते, पण अलीकडे मी सुद्धा असा ब्रश वापरायला सुरुवात केली आहे. कोणत्याही गरम भांड्याला किंवा पदार्थाला आपल्याला जर तेल लावायचं असेल तर इथे हा ब्रश आपल्याला खूप उपयोगी पडतो. आता पहा, असं चपातीला प्रत्येकालाच हाताने तेल लावता येत नाही, चटके बसतात. तर इथे चपातीला रोजच्या आपल्या तेल लावायला सुद्धा हा सिलिकॉनचा ब्रश खूप उपयोगी पडतो. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस उत्तप्पा किंवा डोसा करतो त्यावेळेस पॅनला सुद्धा खाली तव्याला आपल्याला व्यवस्थित तेल लावावं लागतं, नाहीतर तो डोसा किंवा उत्तप्पा चिकटून बसतो. तर अशा वेळेस या सिलिकॉन ब्रशचा उपयोग आपल्याला खूप छान होतो. व्यवस्थित आपल्याला तेलही लावता येतं आणि आपल्या हाताला चटकेही बसत नाहीत. प्रत्येक स्वयंपाकघरात आजकाल कास्ट आयर्नची भांडी पाहायला मिळतात. पण या भांड्यांचा एक ड्रॉबॅक सांगू का, ही भांडी खूप जड असतात आणि काय होतं, आपल्याला ज्यावेळेस हे भांड उचलायचं असेल त्यावेळेस असं पकडच्या साह्याने आपण अजिबात उचलू शकत नाही, घसरण्याचे चान्सेस असतात. मग आपल्याला काय करावं लागतं, असं त्याच्या कानाला धरून उचलावं लागतं. पण हे कान सुद्धा खूप गरम होतात, आपण हाताने अजिबात डायरेक्ट उचलू शकत नाही. तर त्यासाठी पहा, इथे हे कढई होल्डर जे असे असतात ना ते मिळतात. तर याचा उपयोग आपल्याला ही कढई उचलण्यासाठी खूप छान होतो. हे कढईच्या दोन्ही साईडला कानाला अगदी व्यवस्थित बसतात. पहा, हे असं मधून ओपन होतं आणि हे दोन्ही कानांना दोन्हीकडे घालायचे. आता हे मी लोकल मार्केटमधून घेतलेले आहेत, त्यामुळे याची लिंक तर मी काही तुम्हाला देऊ शकत नाही. हे जे होल्डर आहेत ते असे कापडी आहेत आणि अजिबात गरम होत नाहीत. तर असे होल्डर खूप उपयोगी पडतात आपल्याला अशी कढई उचलण्यासाठी. तर पहा, आता मी हे लावून घेतले दोन्हीकडे आणि आता इझिली मी ही कढई दोन्ही हाताने व्यवस्थित उचलून पलीकडच्या शेगडीवरती ठेवू शकते. कास्ट आयर्नची भांडी जर तुम्ही वापरत असाल तर असे होल्डर तुम्हाला आपल्या किचन मध्ये ठेवावेच लागतात. असे नाही मिळाले तर ऑनलाईन तुम्हाला सिलिकॉनचे कढई होल्डर नक्कीच मिळतील. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता बऱ्याचशा भाज्यांमध्ये आपल्याला टेचलेला लसूण किंवा अगदी फक्त लसणाची पेस्ट आपल्याला वापरायची असते. तर इथे हा गार्लिक मॅशर आपल्याला खूप उपयोगी पडतो. तर पहा, हा जो मॅशर आहे ना तो अगदी झटपट या लसणाची पेस्ट करण्याचं काम करतो. फक्त लसणाच्या सोललेल्या पाकळ्या ठेवायच्यात आणि त्याच्यावरून अशा पद्धतीने हा गार्लिक मॅशर फिरवला ना की अगदी झटपट आपल्याला या लसणाची पेस्ट मिळते. आणि फक्त टेचायचं असेल तर फक्त थोडासा याच्यावरती दाब द्यायचा, पूर्ण पेस्ट करायची गरज नाही. तर दोन्ही प्रकारे हा आपण मॅशर वापरू शकतो, पेस्ट साठी सुद्धा आणि नुसता जर टेचायचं असेल लसूण तर त्यासाठी सुद्धा. पहा, किती झटपट आपली लगेच लसणाची पेस्ट तयार झाली. कोणताही पदार्थ तळायचा म्हटलं की आपण इथे झारा वापरतो. मग आता कोणता झारा वापरायचा, तर पहा, असे दोन्ही प्रकारचे झारे आपल्या घरामध्ये असायला हवेत. तर आता
प्रत्येक ठिकाणी स्टीलचा झारा आपल्याला उपयोगी पडत नाही. तर पहा आता मी इथे वेपर्स तळते, तर इथे स्टीलचा झारा जर मी वापरला तर त्यामध्ये भरपूर तेल राहतं आणि हे वेपर्स थोडंसं आपण टिल्ट केलं की सगळे वेपर्स हे झाऱ्यामुळे खाली पडतात, कारण की हा झारा थोडासा फ्लॅट असतो, चपटा असतो. पण याच ऐवजी जर आपण हा दुसऱ्या प्रकारचा हा जो लोखंडी झारा आहे तो जर वापरला तर इथे हा मात्र खूप उपयोगाला येतो. एका वेळी आपलं किती का वेपर्स याच्यामध्ये तेलामध्ये असे ना, वेपर्सच नाही भजी वगैरे जरी असेल तरी सुद्धा पटकन एक घाणा आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतो. तेल अजिबात राहत नाही, याची जाळी मोठी आहे त्यामुळे तेल सुद्धा अजिबात राहत नाही आणि पटापट आपले जे पदार्थ असतात ते तळले जातात, तेल त्याच्यामध्ये न राहता. आणि काही वेळा काही पदार्थ असे असतात की जे आपल्याला डायरेक्ट तेलात टाकून चालत नाहीत, पटकन तेलाच्या बाहेर काढावे लागतात. तर अशा वेळी हा झारा फक्त अशा पद्धतीने हा तेलात धरला ना तरी सुद्धा पदार्थ व्यवस्थित तळून होतो. जसं की आता मी इथे खोबरं घेतलेलं आहे, जास्त वेळ तेलात राहिलं तर ते काळं पडतं, पण या झाऱ्यामुळे मला हवं तसं खोबरं इथे तळून घेता येतंय. तर त्यामुळे असा झारा जर नसेल तुमच्याकडे तर एक नक्की खरेदी करा. ही आहे 4-in-1 इंटरचेंजेबल चाळणी. म्हणजे या 4 वेगवेगळ्या प्लेट आपल्याला दिलेल्या आहेत ज्या आपण गरजेनुसार चाळण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे कधी आपल्याला पीठ चाळायचं असतं, कधी गहू चाळायचे असतात, किंवा कधी पोहे चाळायचे असतात, किंवा कधी अगदी बारीक मैदा चाळायचा असतो, तांदळाचं पीठ चाळायचं असतं. तर आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्लेट्स आपण याला बसवू शकतो आणि त्या चाळण्या घ्यायची गरज नाही, तर एकत्रच हे सगळं आपण खरेदी करू शकतो. जसं आता मला इथे गव्हाचं पीठ चाळायचं आहे तर यासाठी मी ही जी 3 नंबरची प्लेट आहे ती वापरणार आहे, कारण आपल्याला अगदी बारीक पण चाळून घ्यायचं नाहीये, सगळा कोंडा काढायचा नाहीये, थोडाफार जाऊ पण द्यायचा आहे. तर त्यासाठी पण तुम्हाला अगदी बारीक पीठ पाहिजे असेल गव्हाचं तर तुम्ही 2 नंबरच्या प्लेटनी सुद्धा चाळू शकता, म्हणजे सगळा कोंडा याच्यामधला बाहेर निघतो. तर या चाळणीचा एक फायदा असा आहे की वेगवेगळ्या चाळण्या घेऊन त्याची घरामध्ये गर्दी करायची आपल्याला गरज नाहीये. एकच चाळणी अशा पद्धतीने 4-in-1 प्लेट्सची जर आपण खरेदी केली तर सगळीच कामं आपली एकाच चाळणीमध्ये होतात. हा आहे छोटा तंदूर. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला सजेस्ट केलं होतं की अशा पद्धतीचा एखादा छोटा तंदूर तू घे आणि भाकरी किंवा फुलके असतील तर ते डायरेक्ट गॅसवर भाजू नकोस, तर अशा पद्धतीने या तंदूरवरती भाज. तर खरंच हा खूप उपयोगाचा आहे. म्हणजे आजकाल म्हणतात की डायरेक्ट अशा पद्धतीने जर फुलका किंवा भाकरी गॅसवरती भाजली तर पुढे कॅन्सरचा वगैरे धोका असतो असं आजकाल म्हणतात. तर त्यामुळे आता डायरेक्ट न भाजता जर हाच फुलका आपण अशा पद्धतीने तंदूरवर भाजला तर याला डायरेक्ट गॅसची फ्लेमही लागत नाही आणि आपला फुलका किंवा आपली भाकरी असेल ती छानपैकी भाजून सुद्धा होते. हे आहे बर्नरसाठी लागणारं छोटंसं स्टँड. 25 रुपयाला मी डीमार्ट मधून आणलेलं आहे, पण खूप उपयोगाचं आहे. बऱ्याचदा काय होतं आपल्या शेगडीवरती जे स्टँड असतात ना त्यावरती छोटी भांडी बसत नाहीत. म्हणजे पहा ही जी पळी आहे ती मी याच्यावर ठेवली आहे, पण आता ही पळी माझ्या बर्नरला चिकटतीये, त्यामुळे काय होतं मग हा बर्नर व्यवस्थित पेटत नाही. किंवा आता हे आप्पे पात्र घ्या, हे सुद्धा व्यवस्थित स्टँडवर बसत नाही, ते सारखं घसरतं, तिरकं होतं आणि मग त्यामुळे पूर्ण आप्प्याचा शेप बिघडून जातो. तर अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी हे स्टँड आपल्याला खूप उपयोगाचं पडतं. म्हणजे हे जे स्टँड आहे ते आपण छोटंसं हे जे स्टँड आहे ते आपण आपलं आधीचं जे स्टँड आहे ना याच्यावरतीच अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि आता जर तुम्ही पाहाल तर ही पळी अगदी व्यवस्थित याच्यावरती बसते आहे, खाली बर्नरला चिकटत नाही, त्यामुळे आपला गॅस हा व्यवस्थित पेटतो आणि जो काही तडका द्यायचा आहे आपल्याला तो सुद्धा व्यवस्थित होतो. आणि आता हे आप्पे पात्र सुद्धा यावरती मी ठेवते, अजिबात हालत नाहीये, व्यवस्थित माझं आप्पे पात्र एकदम टाईट बसलेलं आहे. म्हणजे आता हे घसरणारही नाहीये आणि व्यवस्थित छान आप्पे सुद्धा याच्यामध्ये मला बनवता येतील. तर असं छोटंसं शेगडीसाठीचं स्टँड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा. डीमार्ट मध्ये अगदी 25 रुपयाला हे मिळतं. आता अगदी शेवटची पण अत्यंत महत्वाची असणारी गोष्ट जी आपल्या किचन मध्ये असायला हवी ती म्हणजे हे अशा पद्धतीचं डस्टिंग पॅन, ज्याला आपण मराठीमध्ये सुपली आणि ब्रश म्हणतो. तर याचा उपयोग काय, तर पहा आपण कितीही काळजी घ्या स्वयंपाक करताना
थोडंफार का होईना आपल्या गॅस शेगडीवरती किंवा किचन ओट्यावरती हा असा कचरा सांडतोच आणि तो कचरा आपल्याला आधी वेचून घ्यावा लागतो. डायरेक्ट आपल्याला किचन ओटा धुता येत नाही. तर हा कचरा सगळा गोळा करण्यासाठी हे डस्टिंग पॅन खूप उपयोगाला पडतं. व्यवस्थित सगळं याच्यामध्ये आपल्याला गोळा करून घेता येतं आणि यानंतर आपण अशा स्पंजनी किंवा कोणत्याही नॅपकिननी व्यवस्थित आपला किचन ओटा किंवा गॅस शेगडी अशी पुसू शकतो. ज्याने काय होतं, आपला जो स्पंज असतो तो जास्त खराब होत नाही. नाहीतर काय, पीठ वगैरे सांडेल असतं ते आपण डायरेक्ट स्पंजनी पुसलं तर आपला स्पंज लगेचच खराब होऊ शकतो. तर त्यामुळे असं डस्टिंग पॅन ठेवायलाच हवं आपण. आणि स्वच्छ करायला सुद्धा हे अत्यंत सोपं आहे. फक्त पाण्याखाली धरलं तरी स्वच्छ होतं. तर मैत्रिणींनो, या सगळ्या अगदीच बेसिक गोष्टी होत्या ज्या आपल्याला ऑनलाईन किंवा लोकल मार्केटमध्ये सुद्धा अगदी 50-60 रुपयाला मिळतात. पण त्या तितक्याच आपल्या किचनसाठी महत्वाच्या आहेत. तर या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्या किचनमध्ये खरंच असायला हव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल आणि आपला व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटू आपण अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.